छत्रपती शिवाजी महाराजांचा हर्षिता करा डाव्या साईडची मंडळी आपण खाली बसून घ्या. त्या ठिकाणी आमच्या रेल्वे पोलीस कर्मचारी देखील आलेले आहेत. त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. जय 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 भीम, और जोर से जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। हम सब छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुल्यांचा, अण्णाभाऊ साठेंचा, बिरसा मुंडांचा, वसंतराव नाईकांचा, आसाराम बापूचा असेल करून मी निघालो. 8वीच झाली माझी अशी. मी माय काय भाषण केव्हा करतो म्हणे भाषण. तुला आता 2 घंटे बोललो की आमच्याच नाही का म्हणे भाषण. आवाज येणार थोडा आवाज वाढवा. आम्ही किती बोललो तरी दिली आम्हाला कोणी पैसे देत नाही. मी विषयाकडे बोलतो. खरंच हा एवढ्याशा छोट्याशा गावात 15-20 घर आहेत बौद्ध समाजाचे. काय बोलायतल्या भादर माझ्या बहिणी सगळ्या निवड्या येतील, सर्व कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी सुद्धा चांगले आहे. एवढ्या छोट्या गावामध्ये 4-5 हजार माणसं त्याच्याही वर असतील. जमीन साधन आहे, साधं काम नाही. त्यासाठी दिगंबर असेल, संतोष असेल, सर्व टीम असेल, मला नाव माहीत नाही. त्यांनी जो घाम गाळला त्या घामाचं फलित आहे. कारण एक लक्षात घ्या, गहू पेरलेले हायब्रिड निघते का? बोलत बरोबर आहे. गहूच पेरले की गहूच निघतात. आणि मग त्याने जे परिश्रम घेतले त्याचं एक फळ आहे. कारण एक लक्षात घ्या, दारुड्याला दारुडा भेटला काय बोलते, चल बार मध्ये जाऊ. चोरट्याला चोरटा भेटला. आज कुठंतरी थोडंच घरकुलाचं हीच चर्चा होणार. रंडीबाजला भेटला तर तेही मध्ये चल वारंग्यावर जाऊ. आणि भीम टायगर जेव्हा भेटत बंधू आणि भगिनीनो, तेव्हा असा कार्यक्रम उभा राहतो. म्हणून तुफानों से दिया जलाता है दोघांसाठी, दिगंबर दादासाठी शेर. तुफानों से दिया जलाता है वो है भीम टायगर. तुफानों से दिया जलाता है वो है भीम टाइगर. पत्थरों में फूल खिलाता है वो है भीम टाइगर. कुछ लोग साला जीकर भी मरते मगर जो मरकर भी जीता है वो है भीम टाइगर. आयो माझ्या बहिणींना, ही कोणत्याही जाती धर्माची असेल, सर्व माझ्या बांधवांना ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, मी विनंती करतो बाबांनो, फार परिश्रम घेतले. आणि म्हणून शब्दात जर सोनं करायचं असेल तर आपण मनपूर्वक ऐकावं. जर परवा मी एका कार्यक्रमाला गेलो, महिलांनी कार्यक्रम ऐकला. सकाळी त्या चर्चा करत होत्या. एक महिला त्या कार्यक्रमाला होती. तिने सहज बोलवली, म्हणजे दादासाहेब आले. दिदीचा कार्यक्रम झाला, दादासाहेबांचं भाषण चांगलं झालं. ती माऊली नव्हती, विचारली चांगलं झालं भाषण? हो म्हणे. काय बोलले? हे काही माहित नाही. मरायला असे प्रॉब्लेम होतात, आपण लक्ष नाही देत. म्हणून कृपया हा कार्यक्रम ऐकण्यासाठी साधी गोष्ट नाही. दिला 50,000 रुपये दिली फीस. मी मात्र फुकट आला. शेवटी ते पैसे माझेच आहेत. म्हणून कृपया कंजूसी करू नका. ऐकण्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचं सोनं झालं पाहिजे. फार सुंदर असं संत कबीर बोलून गेले. शब्द शब्द सब कोई है कहे, शब्दों का करो विचार. एक शब्द शीतल करे, एक शब्द दे जा. संत कबीरांचं वाक्य बोलले कबीर. शब्द शब्द सब कोई कहे, शब्दों का करो विचार. एक शब्द शीतल करे, एक शब्द दे जा. संत कबीरांना असं सांगायचं होतं की बाबांनो, प्रबोधन 2 प्रकारचे असतात. गायन 2 प्रकारचं असतं, भाषण 2 प्रकारचं असतं. एक भाषण
भाषण झोपलेल्या माणसालाही जाग करतं. हे प्रबोधन सोन्यासारख्या माणसाची माती करतं. तर फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचं प्रबोधन मातीसारख्या माणसाचं सोनं करतं. हे प्रबोधन दिशा असलेल्या माणसाला दिशाहीन करतं. फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन दिशाहीन झालेल्या माणसाला दिशा देतं. जेव्हा कार्यकर्त्याला दिशा मिळतं त्याच्या एका हातात शिवबांची तलवार, दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पेन येतं. अरे जेव्हा असं होतं, इमानदारीच्या सांगतो, बाबासाहेबांना साक्ष घेऊन सांगतो, शिवाजी महाराजांना साक्ष घेऊन सांगतो, अरे माय बहीण कोणाची असेल, बुद्धाची असेल, मातंगाची असेल, मराठ्याची असेल, आदिवासीची असेल, ओबीसीची असेल नव्हे, ब्राह्मणाची जरी असेल आणि तिच्यावर कोणी वाकटा डोळा जर केला तर ही बाबासाहेबांच्या अवलाद त्याचा डोळा बाहेर काढल्याशिवाय राहणार. बरं वाटेल का? त्याचं बरंच वाटतं. म्हणून कंजूसी करू नका. काही माणसं स्वतः इतके कंजूस, एवढे कंजूस हो. मी नेहमी उदाहरण सांगतो. 10 वर्षापासून मला आसाराम बापूचा विजेचा असो, ते कंट्रोल नाही, भावनिक होतो ना. एकदा सुरू झालं कोणाचा विजय असो. म्हणून मायानो बहिणीनं कंजूसी करू नका. मी नेहमी कंजूसी उदाहरण सांगतो आणि आताही सांगतो. एक माझा मित्र महिन्याला 1 लाख पगार, चला एवढा कंजूस, फारच कंजूस, घरी दारी कंजूस. भीम जयंतीला पट्टी द्यायचा नाही, 1 लाख पगार असून जर पट्टी कोणी 100 रुपये मागेल, पगार झाली नाही तर 100 रुपयापायी पगारीचा काय संबंध हो. पगार झाली नाही तर पट्टी तर देऊन सोडा. स्वतःला वर्षाला एकच ड्रेस शिवायचा, 1 शर्ट आणि 1 पॅन्ट. दिवसभर ड्युटी करायची, रात्री ते काढून ठेवायचं. वर्षभर एकच पॅन्ट, घाल काढ, खाल काढ, खाल काढ, खाल काढ. आता माया आणि बहिणीनो आणि भावांनो, कोणत्याही गोष्टीची लिमिट असते, मान्य. वर्षानंतर त्याची फुल पॅन्ट फाटून गेला नाही, गेली, फेकून द्यायचा नाही. तो इतका कंजूस, 1 लाख पगार, काय करायचं माहितीये, परत त्याची अंडर पॅन्ट करायचा. वर्षभर तीच अंडर पॅन्ट, खाल काढ, खाल काढ, खाल काढ. एकच जो काय सांगला, 1 लाख पगार. अशा प्रत्येक गोष्टीची लिमिट असतं. वर्ष झालं, अंडर पॅन्ट फाटून गेली, फेकून द्यायचा नाही तो, परत त्याची हँड रुमाल करायचा, तोंड पुसत. वर्ष झालं तेच रुमाल, वर्षांनी फाटून गेला, फेकून द्यायचा नाही तो, घरच्या दिव्याला वाद करायचा. वर्ष झालं, चळून 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 राग झाली वाचाची, फेकून द्यायचा नाही तो, काय करायचं माहिती, त्या जळालेल्या वातेचं काला दत्तमंजन करायचं, चौकातून दात घासत. आणि दत्तमंजन घासत असताना आपण जे चुकतो की नाही, ते कसा घासायचा माहिती, वाटी ठेवायचा एक हातात, घासायचा चुकायचा, घासायचा त्या वाटीत चुकायचा, जमा करायचा. मग त्याला विचारलं, भाऊ हे काय, कशासाठी, माहित नाही म्हणजे तुम्हाला. घरी गाडी बैल आहे तर त्या गाडीत ते चिंतवतो काय मला डोळ्यात समजत नाही मला. म्हणजे चाकात टाकतात ना आई चिंतकमीतून, म्हणजे बघा ते चुकलेलं ते चिंतकमीतून स्वतःच्या घरच्या गाडी ते आहे ना, हे करायचं. एवढे माणसं कंजूस. तुम्ही महान आहात, कंजूस नाही मला माहित नाही. सगळ्यांनी पट्टी दिली असेल, विषयच नाही. नाचले तर देतील, ते लाज असली तर देतील, विषय नाही. म्हणून आपण सर्वांनी लक्ष द्यावं. मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, कारण दिदीचा कार्यक्रम आहे आणि जोक नाही. विविध लोक भाषण बंद कर म्हणतात, त्याच्यात एवढ्या ख्यातनामानी पिक्चरच्या अभिनेत्री असल्यानंतर तर शक्यच नाही. मी फार मोठी रिस्क घेतली, ती कवा गोटायला काही सांगता येत नाही. मी हुशार, गोटाला खाली बसणार आहोत. त्याच्या अगोदर मी काही गोष्टी क्लिअर करतो. भीम टायगर सेलला 17 वर्षे झाली. 14 ऑक्टोबर 2000 साली भीम टायगर सेल स्थापना झाली. 17 वर्षात इमानदारीच्या सांगतो, देशामध्ये अशी संघटना नाही. साले बाबासाहेबांचं नाव घेतात, संघटना करतात, कोणाकडे तरी 5 वर्षाला आई घालतात. मी 17 वर्षांहून बोंबलत सांगतो, ज्या दिवशी हा दादासाहेब शेळके राजकारणात जाईल, ज्या दिवशी हा दादासाहेब शेळके साधा ग्रामपंचायतचा मेंबर जरी बनेल, इमानदारीच्या मी एका बापाचा नाही 12 बापाचा असेल. जगेल तर समाजासाठी, मरेल तर समाजासाठी, एवढ्यासाठी काम करायचं आहे.